सह्याद्रीचे 3 ढाण्या वाघ, पुरंदर, राजगड आणि सिंहगड. इतिहासाच्या पाऊलखुणांनी नटलेला महाराष्ट्र आणि या मातीचा अभिमान सांगणारे किल्ले. आज बजाज पुणे ग्रँड टूरच्या दुसऱ्या टप्प्यात सायकलपटू केवळ रस्त्यावरून धावत नव्हते, तर ते इतिहासाच्या साक्षीने एक महान प्रवास करत होते. काही अपरिहार्य कारणास्तव मी आज कॅमेऱ्यासमोर येऊ शकत नाही, पण माझा आवाज तुम्हाला या 3 ऐतिहासिक गडांच्या सफरीवर घेऊन जाईल. मित्रांनो, जर तुम्ही आतापर्यंत आमच्या चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर कृपया करून लगेच आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि अशाच माहितीवर्धक आणि बजाज पुणे ग्रँड टूरच्या संपूर्ण माहितीपट किंवा मालिका पाहण्यासाठी लगेचच आमच्या परिवाराचे सभासद व्हा. शौर्याचा आणि अडीतडीच्या तहाचा साक्षीदार. शर्यतीचा पहिला मोठा टप्पा सुरू झाला आणि सायकलपटूंच्या उजव्या बाजूला दिमाखात उभा राहिला होता तो किल्ले पुरंदर. हा तोच पुरंदर आहे जेथे मोरारबाजी देशपांडेंनी नकारे फिरू, मी पुन्हा लढतो असे म्हणत हजारो मुघलांना रोखले होते. जेव्हा सायकलपटू इथल्या तीव्र चढणावरून जात होते तेव्हा त्यांना जाणीव होत होती की याच मातीने जगाला पुरंदरचा तह आणि छत्रपती संभाजी महाराजांचा जन्म सोहळा पाहिला आहे. इथली हवा आजही शौर्याचा मंत्र कानात गुणगुणते. राजगड, स्वराज्याची पहिली राजधानी. पुरंदरच्या छायेतून बाहेर पडून ताफा पुढे सरकला आणि नजरेच्या टप्प्यात आला तो दुर्ग राजगड. जरी ही शर्यत राजगडच्या पायथ्यापर्यंत गेली नसली तरी नसरापूरच्या खोऱ्यातून जाताना या गडाचा भव्य बालेकिल्ला जणू खेळाडूंना सांगत होता, थकू नका, ध्येय अजून बाकी आहे. सलग 26 वर्ष स्वराज्याची राजधानी राहिलेला हा गड छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रशासकीय कौशल्याचे प्रतीक आहे. इथल्या प्रत्येक कड्याला इतिहासाची एक वेगळी धार आहे. सिंहगड, रक्ताने अभिषेक झालेला गड. आणि शेवटी सायकलपटू पोहोचले त्या ठिकाणी जेथे धैर्याचा अंत लागतो. किल्ले सिंहगड. खडकवासल्याच्या संत पाण्याला मागे टाकत जेव्हा सायकली सिंहगड रोडच्या वळणावर आल्या तेव्हा सर्वांना आठवला तो नरवीर तानाजी मालुसरेंचा पराक्रम. आधी लगीन कोंढाण्याचं मग माझ्या रायबाचं. हा निग्रह करून ज्यांनी प्राणाची आहुती दिली आणि महाराजांच्या मुखातून शब्द निघाले, गड आला पण सिंह गेला. आजच्या स्पर्धकांनी देखील एखाद्या सिंहासारखीच ताकद लावून हे अंतर पार केले. छत्रपती शिवाजी महाराजांना आमचा मानाचा मुजरा. आजच्या टप्प्याचा विजेता. खेळाडूची माहिती. विजेत्याचे नाव ल्यूक मुडग्वे, देश न्यूझीलंड, संघ ली निंग स्टार, चीन. खेळाडूविषयी थोडक्यात माहिती. ल्यूक मुडग्वे हा आंतरराष्ट्रीय सायकलिंग विश्वातील एक अनुभवी आणि वेगवान खेळाडू आहे. 31 मे 1996 रोजी जन्मलेला ल्यूक हा प्रामुख्याने रोड सायकलिंग आणि ट्रॅक सायकलिंगमध्ये तज्ज्ञ मानला जातो. त्यांनी यापूर्वी ओशिनिया
चॅम्पियनशिपमध्ये सुवर्णपदक पटकावले असून तो त्याच्या स्प्रिंटिंग शेवटच्या काही मीटरमध्ये वाढवलेला प्रचंड वेग कौशल्यासाठी ओळखला जातो. आजच्या पुण्यातील चढउताराच्या मार्गावर त्याने दाखवलेली सहनशक्ती आणि शेवटच्या क्षणी घेतलेली झेप यामुळेच तो सलग दुसऱ्या दिवशी येलो जर्सीचा मानकरी ठरला आहे. समाज प्रबोधनाचा विषय ऐतिहासिक वारसा जपा आणि रस्ते सुरक्षा पाळा. या शर्यतीचा मार्ग ऐतिहासिक किल्ल्यांच्या जवळून जात असल्याने आपण किल्ल्यांचे जतन आणि जबाबदार पर्यटन या विषयावर समाज प्रबोधन करू शकतो. गड किल्ले आपला अभिमान, जतन करणे आपले कर्तव्य. गड किल्ल्यावर जाताना आपण एक जबाबदार पर्यटक म्हणून पुढील नियमाचे पालन केले पाहिजे. 1. कचरामुक्त गड किल्ले. नियम: किल्ल्यावर प्लास्टिकच्या पिशव्या, बाटल्या किंवा खाऊची पॅकेटे फेकू नका. प्रबोधन: आपण आपला कचरा सोबत घेऊन खाली आलात तर गडाचे नैसर्गिक सौंदर्य आणि पावित्र्य टिकून राहील. शक्य असल्यास गडावर पडलेला इतर कचराही खाली आणण्याचा प्रयत्न करा. 2. ऐतिहासिक भिंतींचे विद्रुपीकरण टाळा. नियम: किल्ल्यांच्या भिंतीवर, बुरुजांवर किंवा लेण्यांमध्ये आपली नावे कोरणे किंवा रंगविणे हा गुन्हा आहे. प्रबोधन: ज्या भिंतींनी शत्रूचे वार झेलले त्यांना आपल्या हाताने ओरखडे काढू नका. हा आपला इतिहास आहे, तो येणाऱ्या पिढीसाठी जसाच्या तसा ठेवणे गरजेचे आहे. 3. वन्यजीव आणि निसर्गाचा आदर. नियम: गडावरील झाडे झुडपे तोडू नका किंवा तिथल्या वन्यजीवांना त्रास देऊ नका. प्रबोधन: सह्याद्रीची ही वने आपल्या पर्यावरणाचा कणा आहेत. येथे मोठ्या आवाजात संगीत वाजविणे टाळा जेणेकरून तिथल्या शांततेचा आणि पक्ष्यांच्या किलबिलाटाचा भंग होणार नाही. 4. व्यसनमुक्त गड किल्ले. नियम: किल्ल्यावर मद्यपान, धूम्रपान किंवा इतर कोणतेही अंमली पदार्थ सेवन करणे हे कायद्याने गुन्हा आहे आणि धार्मिक ऐतिहासिक दृष्टीने अयोग्य आहे. प्रबोधन: गड किल्ले ही आपली मंदिर आहेत, तेथे पावित्र्य राखा आणि तरुणांना व्यसनापासून दूर राहण्यासाठी प्रवृत्त करा. सुरक्षा प्रथम. नियम: कड्यावर उभे राहून सेल्फी काढण्याचा किंवा धोकादायक ठिकाणी जाण्याचा मोह टाळा. प्रबोधन: तुमच्या एका चुकीच्या धाडसामुळे तुमच्या कुटुंबावर शोककळा पसरू शकते. शर्यत असो किंवा पर्यटन, सुरक्षा सर्वात महत्त्वाची आहे. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर जय चौधरी क्रिएटर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा जेणेकरून आपल्या महाराष्ट्राचा इतिहास आणि खेळ जगापर्यंत पोहोचेल. भेटूया तिसऱ्या टप्प्यात एका नव्या उत्साहाने. तोपर्यंत आम्हाला रजा द्या. जय हिंद, जय भारत, जय महाराष्ट्र, जय भीम, नमो बुद्धाय.